सुजा, काय विचार केलायस तू? कसला विचार? तेच ते आरज्याला तिथं जेलातच ठेवायचा का बाहेर काढायचा त्याचा? अजून आठवडाभर त्याची तारीख येत नाही, तेवढा वेळ आहे आपल्याकडं. एक गोष्ट लक्षात ठेवा सुजा, जर त्याला तू बाहेर काढलं ना तर लई गोष्टी बदलत्याल. म्हणजे आता काय बदलल? अरे तुला सगळ्यांशी चांगलं वागायला लागल, त्याच्या बापाशी, त्या आत्याशी. का? त्याला वाटायला नको का तू त्याच्या बाजूचा आहेस म्हणून. मावशी, तुम्ही मायलेक पक्के राजकारणी आहेत बर का. तसं नाही रे, तुझी काळजी वाटते ना म्हणून बोलते. आणि बहिणीचा संसार असा डोळ्या देखत बरबाद होताना बघणारी बाय हाय का मी? मावशी, हे घ्या नाश्ता. आता गो बाया एवढंच? मावशी, नाश्ता आहे त्यो, जेवण नाही. ए राहू दे, माझी भूक मोठी असती, अजून दे ग मला. हो आणते मी तुमच्यासाठी, पण हा मामंजींसाठी आणलाय. कुठे आहेत मामंजी? ही काय तिकडे काम करतात? सकाळ सकाळी काय काम काढलंय काय माहित. अरे काका, अरे काय लावलंय सकाळ सकाळी? नाश्ता नाही करायचा का? हा आलो, तुम्ही करा सुरू. अहो पण काय करताय तुम्ही तिकडं? इथली जरा साफसफाई करतो, जरा फुलझाडं लावतो इथं. ताई, बाबा बाबा, काय करताय तुम्ही? काय करतात म्हणजे? काम करतात ते. आपण ना, तूच सांग ना मामंजींना, तुझं ऐकतील ते. बाबा, बाबा काय करताय तुम्ही? अगं काय नाही, अंगण कसं बघ ओक बोक वाटतंय, ते जरा स्वच्छ करतो. अहो मग उन्हातानाचं कुठे काम करताय बाबा? सोडा ते, आणि आपण दुसऱ्या कोणाकडनं तरी करून घेऊ. चला आत तुम्ही. झालं. कुठं चांगलं चाललं होतं तर लगी घातलाय निखोडा. अहो मावशी बरोबर आहे तिचं. बघा बरं किती ऊन लागतंय. मामंजींना त्रास होईल एवढ्या उन्हात काम केलं तर. उन्हातानाचा त्रास होत नाही मला. या शरीरानं आयुष्यभर शेतात काम केलंय, बसून राहिलं ना की त्रास होतो, म्हणून हे काम करतोय मी. हा, काकाला मी जसं बघत आलोय ना तसं शेतातच काम करतोय तो. अहो बाबा पण मी काय आप्पे, आधीच डोकं नाही ठिकाण्यावर, मन रमवायचं ना म्हणून काम करतोय मी. हा बघ बघ आप्पे, काय येळ आणली तू त्यांच्यावर. अगं आधी शेत होतं, ते बिचारे शेतात काम करायचं, पण आता अंगणात राबायची येळ आली त्यांच्यावर. ओ मावशी, आप्पीनं नाही अर्जानं वेळ आणली. आप्पे तू जा, अगं तुला ऑफिसला जायचं असेल तू कर नाश्ता, मी करतो नंतर. बाबा नाश्ता? मला कुठं जायचंय का तवा, एवढं संपवतून करतो मी. हा जा, जातो. नवऱ्याला तुरुंगात टाकून आणि सासऱ्याला असं राबताना बघून तुझ्या जीवाला लय गार वाटत असेल आहे ना ग? मावशी, तू बोलली ना अर्जाचं मन जिंकायचं म्हणून. हा हुशार आहे बर का आमदार साहेब, हुशार आहे तुम्ही. वॉकआउट. ब्रेकफास्ट आणलाय, करून घ्या. तो कोर्टाचं काय झालं? पेशन्स मिस्टर अर्जुन, पेशन्स. म्हणजे अजून काहीच झालं नाही म्हणायचं? अहो आपलं कोर्ट हेच सांगतं की पेशन्स ठेवा, असा स्ट्रेस घेऊ नये. नाश्त्याला काय आणलंय? तेच तेच खाऊन कंटाळा आलाय सावंत. विसरताय तुम्ही कुठे आहेत ते. नाही, लक्षात आहे माझ्या. तरी बरं आहे, तुम्हाला रोज डबा येत होते. हाय, लक्षात आहे. घ्या, करून घ्या नाश्ता. ऐका ना, ऐका ना, बसा 2 मिनिटं बसा. माझा निरोप पोचवता का घरी माझ्या? कुठे आहे ते? गावात विचारा कोणाला पण. आरजेचं घर कुठे आहे सांगाल कोण पण. लेट्स सी व्हॉट आय कॅन डू. नाही असं काय करू नका, निरोप पोचवाच. काय आहे,
आज आळूवडी खायची लई इच्छा झाली. अळूवडी? हा, आपल्या घरी आळूवडी 1 नंबर बनवली जाते. तुमच्यासाठी पण मागवतो ना. डायबिटीसला चालते का ही अळूवडी? हायला, हे काय मला सांगता यायचं ना एवढं डिटेल, पण तुम्ही निरोप पोचवा. आळूवडी मागवा तेवढी. आय टेल यू अर्जुन, असा स्ट्रेस नाही घ्यायचा. हा स्ट्रेस घेऊन घेऊनच मला डायबिटीस झाला. होय, बरं नाही घेत मग. तेवढं निरोपाचं बघा. बघू जमतं का ते. आत येऊ का मॅडम? या की. हे तुमच्यासाठी खायला आणलंय. काय आणलंय आता? आळूची वडी. आळूवडी? होय. अहो ताई, अर्जुनला काय म्हणला? नाही, काय नाही, खाते की मी. अहो आताच खावा की. मी मेस मध्ये लय शायनिंग मारून आली, मॅडमला घेऊन चालली म्हणून. बरं बरं, खाते. छान झालीये, खरंच मस्त झालीये. मग अजून खावा की. अहो नाही, मी जेवताना खाईन की. मला असे तोंडी लावायला काही ना काही पाहिजेच असतं ना सोबत. आता मी घेऊन आले म्हणून, नाहीतर काय केलं असतं तुम्ही? अहो नाही ताई, असं काही नाही. असं नाही आणि तसं काय नाही. जे काय आहे ते हक्काने मागायचं आणि बिनधास्त सांगायचं. हो, सांगते नक्की. बरं चला, येऊ का आता मी? या. ऐक ना, आता डबा मोकळा देता नाही ना, त्यात आळूवड्या टाकून दे. लास्ट टाइम कशी मोदक दिलते तसे मला लय आवडतात राव. छकुले, अपर्णा मॅडमने बोलवलंय तुला. छकुले, सॉरी. तुम्ही विसरताय वाटतं. नाही विसरलो नाही मी मॅडम. आता कसं बोलला? चूक झाली जरा. जरा? तुम्हाला जरा वाटतंय? ह्याच्यावरून मला अंदाज येतोय तुम्ही कसं काम करत असाल ते. ती जगा तिने लय कष्टाने कमवल्या, म्हणून तिथलं काम नीट झालं पाहिजे. काम व्यवस्थित चालू आहे मॅडम. मी आपली स्वतः बोलून ठरवते, तुम्ही नका सांगू. हो हो, आणि काही सुधारणा असतील तर सांगा बरं काय माझ्यात. कुठे आपली दीदी? त्या काय थांबल्यात तिथं. काय खरं नाही बाबा, एवढी हाय तर कलेक्टरच्या वर नखरे हिचे. आपली दीदी. छकुले, कशी आहेस? मी मस्त, तू कशी आहेस? मी चांगली आहे. आपली दीदी, तुझ्या बोलण्यात ना ते खोटे पे फसत असते, मी नाही फसणार. म्हणजे या खरं पेल माहितीये, तू आणि दाजी एकत्र नसल्यावर तुला बरं वाटत नाही ते. अगं हा छकुले, हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय. चॉकलेट. अगं उघडून तर बघ. आळूच्या वड्या माझ्यासाठी? तू नाही खाणार? नाही, मला नको, तू खा. आपली दीदी, दाजींना पण आळू वड्या लय आवडतात ना? मला माहित होतं, बघा खरं कोण पे ते. छकुले, हा सगळा डबा तू संपव हा, आणि मग मला डबा परत आणून दे. काय हा खाते. शिर्के साहेब, आपली दीदीवर नीट लक्ष ठेवायचं. चल छकुली, येते मम्मी. चला. आपली दीदी, मला माहितीये तू हा डबा दाजींसाठी दिले आणि मी त्यांना पोहोचवणार. काय? कोण आहे तू? मी कलेक्टर मॅडमची पीए. पीए म्हणून का डायरेक्ट घुसायचं होय? कोणाला भेटायला आली? शेषा. फादर ऑफ एवरीवन, माय रिलेशन, नेम इज शेषा. रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं, नाम है शहंशाह. ओ, असं आहे होय. मग इथं अहो सावंत मला भेटायला आली ती.
शिंशा तुझ्यासाठी डबा घेऊन आली मी. एक नंबर चकुले. आणि सावंत तुम्हाला पण थँक्यू बरं का माझा निरोप पोहोचवल्याबद्दल. निरोप? या डायबिटीसमुळे ना पार्शल ॲम्निशिया झालाय. मी तर निरोप पोहोचवलाच नाही अजून. म्हणजे संध्याकाळी पोहोचवणार होतो. म्हणजे मी संध्याकाळी ठरवलं होतं की सांगायचं म्हणून. एन्जॉय. हे घे डबा. कुणी दिला चकुले? आप्पी दीदीनं. काय द्या सांग की. आई शपथ आळूवाड्या. नियती तुझा सिग्नल आहे का ग ह्यो? मिट्टा अंधारात कुठेतरी दिवा दिसल्यागत झालंय बघ. काय विचार करतोय? खा की. हो खाणार नाही मी, संपवणार आहे. दे इकडं. आप्पीने आळूवडी नुसती बनवली नाही, अर्धी खाऊन पण पाठवली. अर्ज्या नियती हे लय भारी या. स्लो मोशन मध्ये का खातोय? खा की. हा खातो ना. चकुले खरंच आप्पी दिन दिल्या? मग दुसरं कोण कशाला देईल? माझा विश्वास नाही का तुझा? नाही नाही असं कसं. PM मॅडम वर तर 200% विश्वास आहे. मग खा की लवकर. हो खातो ना. आप्पीच्या आजची चव नाही आला. तिनं नाही बनवली आळूवडी. काय झालं? आवडली नाही का? नाही नाही भारी आहे की. चकुले खरंच आप्पी दीदीने बनवली वडी? मग तिनेच तर डबा दिलाय. नाही नाही डबा दिलाय तिने, पण बनवली तिनेच का? मग तिनेच तर बनवल्या. आणि दुसऱ्या कोणी बनवली असती तर कशाला दिली असती? हा संपून टाक शिंशा. मी येऊ का? तुला पाहिजे? नको नको, मी कधी पण खाईन. पण तुझ्यासाठी आप्पी दीदीने डबा दिलाय ना, तूच खा. त्या इंग्लिशमॅनला देऊ नको. बाय. ठीक आहे नाही देत. आप्पे का करतीये तू? ह्या छकुलीला खोटं बोलायला लावलंस तू. छकुलीला अगं बारकी आहे ती. हो सावंत त्या आळूवड्या खा, मस्त झाल्यात. तुमच्या त्या डायबिटीसला पण चालतील. आपण ना, अगं कधी आलीस तू आणि कसा गेला तुझा आजचा दिवस? बघ ना, हे अजून आले नाहीत. सकाळी म्हणले होते उशीर होईल, पण इतका. आणि मी फोन करते तर फोन पण उचले ना. त्यांचं असंच आहे, एकदा लेक्चरला गेले ना की काही भान राहत नाही बघ त्यांना. ताई सॉरी, मी सकाळी तुम्हाला काही वेडवाकडं बोलले असेल तर खरंच सॉरी. आणि मी एकटीच नाही, सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला सॉरी बोलते. जे कोणी तुम्हाला बोललं असेल त्यांच्या सगळ्यांकडनं सॉरी. अगं बाई, जन्मताच सोशिक असते, म्हणून तर ती बाळाला जन्म देऊ शकते ना. आणि जन्म देताना होणाऱ्या यातना सहन करू शकते. फक्त बाई, सरांची ट्रीटमेंट चालू आहे आता, त्यांची ट्रीटमेंट. पण काय ताई? झालं तर झालं, नाहीतर आम्ही आहेच की दोघं एकमेकांना. ताई ताई, बाळाचा विचार नाही येत का मनात? अगं बाळाचा विचार सोडून दुसरा कुठलाच विचार यायचा नाही माझ्या मनात. सतत आपलं तेच बाळ बाळ आणि बाळ. बरं हे सांगणार कुणाला? ह्यांनाच ना. मग मी ठरवलं, म्हणजे ह्यांना जेव्हा कळलं ना की ते बाबा नाही होऊ शकत, सगळ्यात जास्त त्रास त्यांनाच झाला. आणि
मी पण हेच मनात ठेवलं असतं तर त्यांना अजून जास्त त्रास झाला असता. म्हणून म्हणलं ना, तुम्ही लई भारी आहात. अगं असं भारी काही नसतं ग. तुला सुखी संसाराचा एक मार्ग सांगू का? झालं गेलं सगळं सोडून द्यायचं, मागं टाकायचं आणि पुढे चालायचं. तू पण हेच कर अपर्णा. झालं गेलं सगळं सोडून दे. अगं लगेच नाही म्हणत मी, तू वेळ घे की. पण अर्जुन भाऊजी तुझ्याशी चुकीचं वागले, खोटं बोलले, हे मनात ठेवून त्याचं विष नको चढू देऊ. अर्जुन भाऊजींना माफ कर. ताई, मी प्रयत्न करतेय की, सतत प्रयत्न करतेय. मग त्या प्रयत्नांना यश येऊ दे बाळा. बस. तुला माहितीये, आम्ही दोघं तर तुमच्या येणाऱ्या बाळाकडे डोळे लावून वाट बघत बसलो होतो. घरात तुमचं बाळ आलं ना तर आम्ही त्याची काळजी करू शकतो, त्याच्यावर प्रेम करू शकतो. जरी खरे आईबाप नसलो तरी आई बापासारखे त्याच्यावर माया लावू शकतो. आणि हे तर म्हणले होते, जेव्हा त्यांना पहिलं बाळ होईल ना तेव्हा मी अपर्णा आणि अर्जुनला सांगूनच टाकणार आहे, जे काही पहिलं असेल ना ते आमचं असेल. बाळाची चाहूल लागली की म्हणतात सगळं जग बदलतं. खरंच असं असेल का ग? डॉक्टर जेव्हा पहिल्यांदा म्हणत असतील की तुम्ही आई होणार आहे, कसलं भारी वाटत असेल ना. म्हणजे बघ ना, एक छोटासा जीव असा आपल्या पोटात वाढतोय, त्याची हालचाल, ती जाणीव कशी असेल ग? कोरड्या उलट्या होतात म्हणतात, कशा होत असतील? म्हणजे उलटी होत असेल का नुसतंच मळमळत असेल? खरंच उलटी होत असेल ग? डोळे लागले म्हणतात. म्हणजे आपण जे कधी खाल्लंच नाही ना ते सारखं खावंसं वाटतं. आता मला पेढा आवडत नाही, मग मला सारखं पेढा खावासा वाटेल का? ज्या माणसावर आपण सगळ्यात जास्त प्रेम करतो त्या माणसाचं बाळ आपल्या पोटात वाढते, कसलं भारी वाटत असेल ना. किंवा जेव्हा आपल्याला कळतं की आपण आई होणार आहे आणि सगळ्यात पहिल्यांदा जाऊन जेव्हा ती तिच्या नवऱ्याला सांगते, काय वाटत असेल? म्हणजे मी जर आई होणार असते तर मी पळत पळत गेले असते आणि त्यांना सांगितलं असतं तुम्ही बाबा होणार आहे. किती आनंद झाला असता त्यांना. त्यांना कळलंच नसतं काय करावं. मिठी मारावी का? नाही, मिठी कुठले, ते नाही मिठी मारणार, उचलून घेतलं असतं, सगळीकडे गोल गोल फिरवलं असतं, घरभर सगळा दंगा केला असता, सगळ्यांना सांगत सुटले असते मी बाप होणार आहे, मी बाप होणार आहे, मी बाप होणार आहे, मी आई होणार आहे. आई पण हे सगळं झालं असतं तर बरं ते सगळं सोडा अपर्णा. अगं बाळ घरात आलं ना ही सगळी भांडणं मिटून जातात बघ. अगं लांब कशाला, आपल्याच घरातलं बघ की. आरूसाठी सुजय भाऊजी आणि पिऊ एकत्र आलेच की नाही, आणि आता पिऊ पण खुश आहे. म्हणून सांगतेय मी, बाळाचा विचार करा तुम्ही, आपोआप सगळं मागं पडून जाईल बघ. हो ताई, येऊ. आणि हो, मी जे काही बोलले त्याचा राग नको येऊ देवा, काळजीपोटी बोलले. ताई अहो, मला तुमच्या बोलण्याचा राग येणार आहे वय. येते ना. अगं पाय सुजलेत तुझे? हा, मी काल एका ठिकाणी पाहणी करायला गेले होते ना, तिथला रस्ता जरा खराब होता, नीट चालता आलं नाही, मग ते पायावर सूज झाली. अगं मग गरम तेल चोळ पायाला, कमी चोळून देऊ? नाही नको, मी करते की, मी आहे. मी काय सांगितलं लक्षात आहे ना?
भांडणं मिटवायची असतील तर अर्जुन भाऊजींसाठी डबा घेऊन जा. तुला तर माहितीच आहे, हृदयाचा मार्ग पोटातून जातो.